सो हे गाईज, आज सगळ्यांच्या घरा गौरी वगैरे येणार आहेत आणि गणपती सुद्धा आहेत. तर काजलकडे जायचं राहून गेलंय. परत बाकी पिसलते, जाऊन येते काजलकडे, नंतर नुसती भांडणं करेल. लेट्स गो. तर आता आपण गणपतीला काले गुलाबजाम घेऊन चाललोय काजलच्या घरी. खाली आहेत, कसं जावायचं नाही का. सो आपण आता काजलच्या घरी आलो आहोत. जिकडे आपण रोज टाइमपास करत असतो तिकडे आपण फायनली आले आहोत. गौरीच्या पुढे येऊ चालतात हिंजूसांच्या घरी. चाललास? चाललो. बाय बाय. आता येईल का, अपलोड होईल. तर आता फायनली आम्ही काय हाय. तर चला यांच्याकडे गणपतीला आल्या. हा आहे काजलच्या घरचा गणपती आणि गौरी. मस्त वाटते ना. काया, तुला यावर्षी केवढी मजा आली? हा, एवढी. काय काय गेम्स खेळली तू? पत्ते, कॅरम, बस. डोंगरचा पाणी, लपाछुपी, पकडापकडी, लंगडी. जरा कमीच खेळली ना. नाही, अजून हाय खेळ, त्याचं नाव नाही आठवत. अजून खेळलेस? सो आपण ज्यांच्याकडे ही आपल्या व्लॉग मध्ये नेहमीच असते. काय बाईनी सारीगिरी घातले हिला बघायला जेव्हा छान. चला, तुम्हाला वाटतस का तू जेवतस? हा, चला यांच्याकडे जेवायला आज आहे भात, अजून आहे डाळ. लेट ना आलो, आम्हाला खूप कामं होती. कचली अशोक मुगाची भाजी आणि हे बटाटा, हे लापशी, लोणचं. काजल इकडे मी जेवते नाही, माझा थोबाड बघते. तनु ए मिरच्या. बिचारी मला पाणी घेऊन आली. काय पापड पण घेऊन ये ना. या पोरीला पापड देवाला कटाला आले. हे बघा, मिरच्याला पापड असं आणूनच दिले डायरेक्ट. काय बोलणार रे, परिस्थिती माणसाला बदलते. काय बोलू, जाम थकले यार. डब्बा पाहिजे पहिला सांग. पैसे पाहिजे. पैसे कशाला पाहिजे तुला? पत्ते खेळायला. तू दात कुठे गेले? तुटले. कसे काय तुटले? तुझ्या घरी पत्ता खेळायला काजल बघा. काया, पैसे आले का मला दे. हा, 15 रुपये होतं मला. नो नो. जुगारांनी पहिला चाल आहे. नाही, घ्या घ्या घ्या. सगळ्यात जास्त हीच पोर जिंकल्या. अरे मला नको. हाय बोला. हाय. आजी संध्याकाळच्या जेवायला काय करायचे? हळदी कुंकू. अय्या, थँक्यू बाई, ठुशी दिले मला. काजलकडे पण झालं. मी आलेली, तनू आलेली आणि सो काजल आता आम्ही चाललो आमच्या घरा. नाही, कारण की आता गावातल्या गौरी पण आणायला वगैरे जायचंय. सो लेट्स गो. हे गाईस, तर आता सांदनकडची गौरी आलेली आहे. चला लेट्स गो. फायनली गौरी आमच्या गावात आली. आता आम्ही गौरीला घेऊन आमच्या गावातल्या मंदिरात जाणार. रांगोळी
पावसाने डायरेक्ट उतरव बोलते. आवरे काय सांगू किशोरी भूक लागले खूप. रसिका विशाल सांदे वसई नायगाव मधून मराठी चॅनलला आमची गौरी नायगाव कोळीवाड्यामध्ये बोटीमधून पायदरवरून बाजूला येते. ही गौरी सांदे परिवाराची आहे. सांदे परिवार म्हणजे कोळीवाड्यामध्ये जे गावात जे रहिवासी आहेत त्यांची सगळ्यांची गौरी, माझी नाही सगळ्यांची गौरी. आणि ही गौरी ठुमले ब्रदर्स आणि 118 वर्ष झालेले आहेत. ह्या गौरी एवढी जुने आहे, म्हणजे पूर्वजांपासून चालत आले ते आतापर्यंत मानाची गौरी चालत आले. आणि ही गौरी ही सगळ्यांना नवसाला पावणारी आहे. आणि ही गौरी आम्ही कोळीतून आणतो. कोळी असल्यामुळे आमची गौरी कोळीच्या रूपामध्ये असते.
दांडेकर फॅमिलीची गौरी घ्यायला कोचुड्याला आलं. या सगळ्या दांडेकर फॅमिली मधले इकडे बघा सगळ्यांनी हाय. पुढ्या गावामध्ये जे आपण आलेलो आहोत ती आहे दांडेकर परिवाराची गौरी. जय. त्याला असतात बोला गौराई माते की जय.
सान्य परिवाराची गौरी पण मंदिरात आता आलेली आहे. हॅलो, सर्वांनी प्रसाद घ्यावा. प्रसाद आहे आपल्याकडे. हॅलो, गौराई माते की जय. धर्मजागृती मंडळाची गौरी आणि इकडे साधने परिवाराची गौरी. बघा, नायगाव गावातल्या 2 गौऱ्या एकत्र आहेत नायगाव गावच्या मंदिरामध्ये. गौरीसाठी सगळे परिवार. ताई, गौरी लायली. शीतलताई, कसं काय गौऱ्या आल्या? ती शीतलताईला पक्कीच मज्जा आहे. दांडेकरांची पण गौरी आता मंदिराजवळ आल्या. दांडेकरांची गौरी पण आता आली आहे मंदिरात. जय. खाली बस, वाक वाक. सान्य परिवार मंडळातली आणि दांडेकरांची 3 गौऱ्या मंदिरात आल्या. बघा, 3 गौऱ्या किती सुंदर. 3 गौऱ्या बघा मंदिरात किती सुंदर आणि मस्त अशा दिसतात. सान्य परिवार, धर्मजागृती मंडळ आणि दांडेकर परिवाराची गौरी आणि सगळ्या बायका पण बघू शकतात, सगळी पब्लिक पण बघू शकतात. सर्व एकत्र आहेत आणि गौरींची रूपं पण बघू शकतात वेगवेगळ्या पद्धतीमध्ये आणि सुंदर अशी गौऱ्या तुम्हाला बघायला भेटतात. गाईस, तुम्ही बघितलं असेलच की गावात गौरींचं आगमन झालेलं आहे आणि आगमन आपण थोडक्यात दाखवलंच आहे. म्हणजे मंदिरात गौरी आल्या आणि किती वाजत गाजत नाचत गौऱ्यांचं आगमन आपल्या गावात केलेलं आहे हे तर तुम्हाला आजच्या ब्लॉगमध्ये बघायलाच भेटलं आहे. तर उद्याचा पण गौऱ्यांचा जो दिवस आहे ते पण मी तुम्हाला दाखवणार. सो कंटिन्यू राहा आणि या ब्लॉगला कमेंट करून प्लीज सांगा. थँक्यू.